नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जो सिनेमा ज्याची सगळीकडेच खूप चर्चा चालू आहे, जो सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरलेला आहे. तर असा सिनेमा म्हणजेच धुरंधरचा दुसरा पार्ट, द रिव्हेंज. आज तो सिनेमा पाहिला आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करते. तर पूर्वीच्या पार्टबद्दल मी जो रिव्ह्यू दिला होता त्यात मी सांगितलं की व्हायलेन्स, आणि त्यामुळे त्या सिनेमाला मी निगेटिव्ह पॉईंट्स दिले होते आणि बाकी सगळं पॉझिटिव्ह होतं. तर हा जो सेकंड पार्ट आहे हा पूर्णपणे पे ऑफ करणारा आहे सिनेमाचे तिकीट थ्रेड्स थोडेसे हाईच आहेत. फास्ट फील होतो आहे सिनेमा, कारण तो सिनेमाच तसा आहे आणि वर्थ आहे. तर तुम्ही हा सिनेमा पाहाल तेव्हा तुम्हाला तो सिनेमा पूर्णपणे पे ऑफ करताना दिसेल. तुमचे पैसे वसूल होतील, तुमचा वेळ वसूल होईल, असं ह्याची तुम्हाला नक्कीच जाणीव होईल. असा सिनेमा आहे. पूर्वी जेव्हा रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्यामध्ये तुलना केली जायची तेव्हा रणवीर सिंग कसा उजवा होता हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर आता जो रणबीर कपूर यांचा ॲनिमल सिनेमा आला होता, तो सिनेमा मला तितकाच आवडला नव्हता, पण त्याच्यात रणबीर कपूरची ॲक्टिंग खूप चांगली होती आणि ती गोष्ट मला आवडली होती. परंतु आता रणवीर सिंगने पुन्हा रणबीर कपूरला हरवलेलं आहे ॲक्टिंगमध्ये, जे तुम्हाला या सिनेमामध्ये स्पष्ट दिसेल. आणि पुन्हा रणवीर सिंगने हा सिनेमा तुमच्यासमोर सादर केला आहे. ह्याच्यात तुम्हाला जसकिरत सिंग रंगी आणि हमजा यांचे जे कॅरेक्टर त्यांनी सादर केलेलं आहे, तर ह्या सिनेमामध्ये तुम्हाला जसकिरत सिंगची जी झलक आहे, म्हणजे जसकिरत सिंग तिकडे जाऊन काय काय करतोय आपल्या देशासाठी, हे तुम्हाला या सिनेमात व्यवस्थित दिसणार आहे. आणि तो का तिथे गेलेला आहे त्याचा पूर्ण पे ऑफ या सिनेमात तुम्हाला दिसेल. त्याची अगतिकता, त्याची परिश्रम, त्याची मेहनत, त्याची सहनशीलता, त्याचा आक्रोश, त्याचा राग, हे सगळं काही आपल्याला या सिनेमात दिसणार आहे. अशा वेगवेगळ्या छटा तुम्हाला या सिनेमात दिसणार आहेत. सर्वच पात्रांनी खूप छान प्रकारे सादर केले आहे. आदित्य धर यांचं खूप खूप कौतुक की त्यांनी अशी स्टोरी, अशी पार्श्वभूमी आणि असे कॅरेक्टर्स आपल्याला दाखवले की जे बघून आपल्याला एक वेगळाच आनंद लाभतो हा सिनेमा बघताना. शेवटी सिनेमामध्ये छोट्या बारीक बारीक गोष्टी आहेत, जिथे नॉर्मल सिनेमामध्ये ची आन्सर मिळत नाहीत बऱ्याचशा प्रश्नांची, पण इथे त्यांनी सगळ्याच गोष्टींची आन्सर्स द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सो याच्यातून निगेटिव्ह काढायला जमलंच नाही खरं सांगायचं तर. सो ह्या सिनेमाला मी देईन 5 पैकी 4.5 स्टार, आणि अर्धा स्टार मी फक्त व्हायलेन्ससाठी कट केलेलं आहे, कारण माझा आज उपास होता, 9व्या वर्षाची सुरुवात होती. सो व्हायलेन्स मला आज बघावं लागला, जे मला बघायचं नव्हतं, आणि म्हणून मी फक्त अर्धा मार्क कट केलेला आहे. बाकी पूर्ण 4.5 स्टार या सिनेमाला मी फर्स्ट टाईम 4.5 स्टार देते आहे. सो नक्कीच तुम्ही हा सिनेमा जर पहिला पार्ट पाहिलेला असेल तर हा सेकंड पार्ट पण तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. तुम्ही ह्याची उत्कंठेने वाट बघत असाल ह्याची मला खात्री आहे. आणि ज्यांनी फर्स्ट पार्ट नाही पाहिलं आहे तर तुम्ही तो पहा आणि मगच सेकंड पार्ट पहा, नाही तर तुम्हाला फटकन नाही समजणं सगळं. आणि या सिनेमाची एवढी ख्याती आहे की ज्यांना नाही आवडलं त्यांनी सुद्धा पाहिलं आहे, सो तोहीसुद्धा रागाने हा सिनेमा पाहतीलच याची मला गॅरंटी आहे. बाकी तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला कसा वाटला तेही सांगा, आणि जर काही खटकलं असेल ना तर ते मला नक्कीच कमेंट करा, कारण माझ्या डोळ्यातून ते निसटलं असेल. ओके, सो थँक्यू सो मच.